4-5 दिवसापासून हे असेच वातावरण आहे, ऊनच पडेना. इथे आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत. हॅलो फ्रेंड, मी रेश्मा पवार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी बनवलेली छोला पुरी आणि आमच्याकडचं वातावरण कसे आहे ते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोले बनवण्यासाठी मी रात्री छोले भिजू घातले होते. आता आपल्याला हे छोले छान शिजवून घ्यायचे आहेत. मी कुकरमध्ये लावून 3 शिट्ट्या करून घेत आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या होते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवूया. आमच्या मॅडम उठलेल्या होत्या, त्या रडत होत्या म्हणून त्यांना कॅडबरी कागदासकटच दिलती. इथे मी थोडेसे छोले तेल मीठ लावून भाजत आहे. ते रिचाला खायला देणार आहे. तोपर्यंत मॅडम मग खात बसतेत. हे रिचा छोले खाते तोपर्यंत मी कांदा टोमॅटो चिरून घेणार आहे. एक मोठा चिरून कांदा घेतलेला आहे, एक मोठं चिरलेलं टोमॅटो, एक बारीक चिरलेलं टोमॅटो आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मोठा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि छोले पण छान शिजलेले आहेत. आता ते भाजलेले कांदा टोमॅटो मी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्याची एकदम पेस्ट बनवायची आहे. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ओतलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा भाजून घेणार आहे. कांदा छान लालसर भाजला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. कांदा भाजलेला आहे, आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया. छोल्यासाठी मसाला तयार करत आहे. जास्त काही नाही टाकत, त्यात लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर टाकणार आहे आणि वरून मग छोले मसाला टाकायचा आहे. कांदा टोमॅटो आपला छान भाजला आहे. त्यामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे. ग्रेव्हीला पण छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. आपली ग्रेव्ही छान भाजलेली आहे. त्यामध्ये आपण काढलेला मसाला ॲड करूया आणि तो पण छान हलवून घ्यायचा आहे. आणि त्यात आता आपण शिजवून घेतलेले छोले टाकायचे आहेत. ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकायचे आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि वरून छोले मसाला टाकायचा आहे. झाली आपली छोलेची भाजी तयार. आपण पुऱ्या बनवून घेऊया. इथे मी गरा आणि कणिक मळून ठेवलेली होती आणि त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल पण तोपर्यंत गरम व्हायला ठेवलेलं आणि इकडे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या एकदाच. इथे मी एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान पुरी फुललेली आहे. हा बघा, पुरीचा कलर किती छान दिसतोय. माझ्या सर्व पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. इथे आपली गरमागरम डिश तयार आहे, छोला पुरी. चला मी दाखवते आता आमच्याकडचं वातावरण तुम्हाला. हे बघा कसं दिसतंय, नुसतं पांढरं धुकं. 4-5 दिवसापासून हे असेच वातावरण आहे. ऊन तर काही पडेनाच. दिवसभर हे धुके असेच असते. दिवस आहे की रात्र आहे हेच समजत नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.